आम्ही तुम्ही आपल्या जीवनात कसं स्ट्रगल केला, सैनिक बनण्यासाठी तुम्ही कोणकोणती परीक्षा वगैरे तुम्हाला काय नाही द्यावे लागले त्याबद्दल थोडे प्रश्न विचारणार आहोत. पहिला प्रश्न, आपल्या बालपणाबद्दल थोडंसं सांगा. त्या काळात शिक्षण कसं होतं? बालपणाबद्दल जर सांगायचं झालं तर आमची शाळा जी 4थी पर्यंतच होती आणि तिथे दोनच शिक्षक असायचे आणि एवढं आता जी सुविधा आहे शाळेत तशी काही सुविधा नव्हती. फक्त एक ब्लॅक बोर्ड असायचा आणि त्याच्यावरती जे शाळेतले काही जे पाठ आहे त्याच्यामधून काहीतरी ठराविक लिहून आपल्याला शिकवायचे. आणि जी सुविधा आहे आता ती अगोदर नव्हती. जी माहिती आता भेटते ती पूर्वी अजिबात नव्हती. आपण जे काही आता जे संचार माध्यम आहे, आमच्या बालपणात टीव्ही नव्हती, घरात रेडिओ पण नव्हता. ह्या कंडिशन मध्ये आम्ही वाढलो. आम्ही दुसऱ्यांच्या घरात आमच्या साईडला रेडिओ सकाळी 6 वाजता लागायचा, त्याची ट्यून ऐकली की आम्ही जागे व्हायचो. अशी आमची शिक्षण शाळेत आम्ही छोट्याशा गावात होतो, आरोसगाव म्हणून आहे तिथं पूर आला की शिक्षक पण येत नव्हते, त्या गावाचा संपर्कच तुटायचा. असं आमचं म्हणजे एक परिश्रम म्हणा पण त्याच्यात एक आम्हाला लहानपणात शिक्षण भेटले. आणि आमची इच्छा होती अजून की आम्हाला चांगलं सुविधा भेटाव्यात किंवा चांगलं गाईडलाईन भेटावं, पण ते नाही भेटलं. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा कुठून आणि कोणी सहकार्य केलं? तुम्हाला सहकार्य कोणी केलं? चांगला प्रश्न आहे. सहकार्य म्हणण्यापेक्षा पूर्वी सरांनी सांगितलं की आपण सैन्यात जातो ते आपल्या आजूबाजूचं वातावरण किंवा बालपणावर आपल्या मनावर झालेले परिणाम, आपण जे बालपणामध्ये आपल्या समोर कोणाला ते आदर्श ठेवलेला असतो, सहजच म्हणजे आपल्या वडिलांना, काकांना, मोठ्या भावांना, चुलत भावांना, आजोबांना म्हणा, आपल्या मामांना म्हणा किंवा आपल्या आईचे वडील, आईचे काका. तर आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला देताना असं आवडेल की माझ्या घरामध्ये माझ्या आईचे काका हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्याच्यानंतर माझ्या आईचे वडील होते ते सैन्यात होते, आईचे आजोबा सैन्यामध्ये होते, माझे वडील सैन्यात होते, माझे आजोबा सैन्यात होते, त्यांचे दोन्ही भाऊ सैन्यात होते, त्यांच्या बहिणींचे नवरे हे सैन्यात वीर गतीला प्राप्त झाले दोन्ही. माझे जे मोठे आजोबा होते त्यांचे दोन्ही युद्धामध्ये दोन्ही डोळे गेलेले, कम्प्लिटली म्हणजे पूर्णतः दोन्ही ते ब्लाइंड झालेले. आणि आमच्या घरामध्ये जो माझा मूळ गाव पाटी आहे, धरण झालेला आहे, बहुतांना माहीत नसेल लहान मुलांना, परंतु सांगतो मी. तर त्या ठिकाणी त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून गावातील काही लोक यायचे आणि त्यांच्याशी गप्पा मारायचे. तर त्यावेळी आम्ही तुमच्यापेक्षा लहान होतो आणि आम्ही त्यावेळी काही ते शब्द ऐकलेले होते. त्या माध्यमातूनच आम्हाला असं वाटलं की पुढे जाऊन आम्ही पणही सैन्यात जावं. असं म्हणता म्हणता आमचे चुलत भाऊ म्हणा किंवा आम्ही म्हणा, असं म्हणता म्हणता आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मग सैन्यामध्ये गेलो. आम्ही ज्यावेळी सैन्यात गेलो त्यावेळी आजच्या सरांनी म्हटल्यासारखं प्रचार प्रसार माध्यमाचं काहीही साधन नव्हतं. फक्त एकच साधन होतं की समोरच्याला आदर्श मानून किंवा समोरच्याला बघून परिवारामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, जायचं आहे सैन्यामध्ये, त्यांच्या मागोमाग आपण पण सैन्यात सेवा करायची, ही एकच फक्त ध्येय ठेवून आम्ही सैन्यामध्ये गेलो. आणि आमच्या वडिलांचे किंवा वडीलधाऱ्यांचे आम्हाला त्यासाठी मार्गदर्शन आणि पूर्णतः सहयोग लागला. थँक्यू. तुम्ही कोणत्या स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनात सहभागी झाला होतात का? एखाद्या स्वातंत्र्य लढ्याचं म्हणजे बालपणात वगैरे असं काय कधी अनुभव आला होता? नाही, मी माझ्याबद्दल सांगतो. शारीरिक फिटनेस म्हणजे शरीरात आपलं जर शरीर चांगलं तंदुरुस्त असेल तर प्रत्येक गोष्ट करता येते. आम्ही ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी चप्पल पण घालून जायचं नाही शाळेमध्ये, त्यामुळे आमचे पाय ना अजूनही घट्ट आहेत लहानपणापासून. तर
मेन म्हणजे तुम्हाला आता शाळेमध्ये सोडायला येतात तुमचे आई वडील. आम्हाला कोण सोडायला जायला पण सांगायचे नाही, पण आम्ही जबरदस्ती शाळेत जायचो. माझी शाळा बरोबर माझ्या बाजूलाच माझी शाळा होती. आमचं म्हणजे बालपण असं होतं की शेतीमध्ये काम करायचं आणि नंतर शाळेत जायचं. संपूर्ण म्हणजे त्यामुळे आमचे शरीर कसं फिट राहिलं. आता आम्ही जेवढे बनलेलो आहोत सैनिक ना, सगळे गावामध्ये नाही, शहरामध्ये कमी आहेत. आता आम्ही शहरामध्ये आहोत, पण पूर्वी आम्ही कसं होतं गावामध्ये ना, शारीरिक फिटनेस असल्यामुळे आम्ही देशसेवासाठी जाऊ शकलो. तर तुम्ही लोकांनी पण आपल्या शरीराचं मेनली शरीर तंदुरुस्त ठेवायला पाहिजे. तंदुरुस्त पहिला सांगितलं का सकाळी चांगलं वेळेवर उठायचं. वेळेवर उठणं हा एक मुख्य हे आहे. वेळ उठलात तर तुमचा संपूर्ण दिवसाचा जो प्रोग्राम असतो तो व्यवस्थित राहतो. जर तुम्ही 8 वाजता उठला आणि 8:30ला जर शाळेत यायचं असेल तर धावत पडत संडासला गेला आणि नंतर कपडे घालून शाळेत आला तर तुमचं मन स्थिर राहणार नाही ना, तुमचं अभ्यासामध्ये मन विचलित होत राहील, लक्ष लागणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आम्हाला जसं आम्ही देशसेवा करण्यासाठी पहिला आधी शरीर फिट्ट केलं तसं तुम्ही शरीर फिट्ट करायचं हे मुख्य आहे. देशसेवेसाठी हे जरुरी आहे. तुम्ही कोणत्या स्वातंत्र्यपूर्वकालीन नेत्यांना भेटलात किंवा त्यांची भाषण वगैरे ऐकलं? भाषण ऐकण्याचा संधी मिळाली, पण त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. कारण काय त्याची फार चुकीची गोष्ट नाही म्हटली तरी, पण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या लिहिलेल्या लेखामधून आपल्याला प्रेरणा मिळू शकते की त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणचा लढा झाला, त्या ठिकाणी काय परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीला त्यांनी कोणत्या प्रकारे तोंड दिलं आणि त्यातून मार्ग कसे काढले. म्हणजे जी विपरीत परिस्थिती असताना त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जाणून घेता येतात. त्यामुळे वाचन ह्या विषयी स्वातंत्र्य लढ्याविषयी म्हणजे त्या संदर्भातले जे कोणी स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांचं त्यावेळेचं त्यांनी दिलेलं जे काय असेल म्हणजे माहिती त्यावेळी उपलब्ध असेल त्याचा अभ्यास करणं हे सुद्धा एक त्याचा भाग होऊ शकतो. यातून आपल्याला योग्य माहिती मिळू शकते. तुमचे आदर्श कोण होते? कोणत्या नेत्याने तुम्हाला अधिक प्रभावित केले? प्रभावित होणं आणि प्रभावित करणं दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. आपलं मन जेव्हा आपण लहानपणापासून ज्या परिस्थितीमध्ये राहतो, आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती असते, आपल्या गावामध्ये ज्या प्रकारची लोक असतात ज्याचे जे आपलं सोशल एन्व्हायरमेंट म्हणतो आपण, सामाजिक, तुम्ही तसे बनता जसे तुमच्या आजूबाजूचे मित्र आहेत. तसं गावामध्ये जसं वातावरण असतं, सैनिक आपला सिंधुदुर्ग जिल्हा 90% जो त्यावेळी जुन्या याच्यात बघितलं तर प्रत्येक गावात प्रत्येक घराघरामध्ये काही गाव आहेत जिथे सैनिकी परंपरा आहे. आणि ती आताची प्रयत्नाच्या थोडस पुढे जातो की आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आपण एका बाजूला म्हणतो सैनिक सेवेत जायचंय, पण आज किती % लोक 0.1% सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेशो आलेला आहे. कारण आपल्या मुलाची फिजिकल कंडिशन नाही, त्यामुळे आपण भरती प्रक्रियेत समाविष्ट होत नाही. म्हणून प्रत्येकानं ह्या प्रश्नासोबत तुम्हाला आम्ही आज तुमच्या समोर आलोय, तुम्ही घडायचं आहे, तुम्हाला बनवायचंय, तर काही गोष्टी या तुम्ही आत्मसात करणं हे गरजेचं आहे. मी आजूबाजूला जी परिस्थिती पाहिली, ज्या लोकांना पाहिलं, आर्मीचे ड्रेस पाहिले, आर्मीचे कोड पाहिले, जसं आपण छत्रपती 4थीचं पुस्तक होतं, त्या 4थीच्या पुस्तकामध्ये पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास होता. त्यांनी केलेली प्रत्येक पानावरची रेख अजूनही जर विचारलं, शाही सिकानाची फजिती किंवा अफजल खानाचा वध, पहिल्या धड्यापासून त्यांनी आपलं बोट कापलं, तिथपासून जी परिस्थिती वाचली होती, तर ते स्वतःला वाटलं की आपण बनायचं असेल तर अशा प्रकारे काम केलं. नेक्स्ट, माझे आजोबा स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते. ते रिटायर्ड झाल्यानंतर गोवा मुक्तीमध्ये त्यांना बेळगावला वापस बोलवलं आणि मी स्वतःला धन्य मानतो की मी मराठा आहे, मी मराठा कुळामध्ये जन्म घेतला, मराठा सैनिकामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. याच्यापेक्षा माझं जीवन चांगलं होऊ शकत नाही. मला स्वतःला याचा सार्थ अभिमान आहे की मराठी माणूस म्हणून मी मराठा रेजिमेंटमध्ये काम करून सेवानिवृत्त झालो.
आणि ज्यावेळी आपण मराठा सैनिक सुरुवातीचा जो जयघोष असतो तो शिवाजी महाराजां बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्यानेच आमचं सुरुवात होतं आणि ह्यानेच आमचा शेवट होतो. त्याच्यामुळे आम्ही धन्य आहोत की आम्ही त्या प्रकारे काम केलं आणि या शिवाजी महाराजांच्याच ह्याच्यातून आम्हाला प्रेरणा घेऊन आम्ही पुढे गेलो. कारण त्यांचा इतिहास आम्ही 4थीच्या पुस्तकात वाचला होता. आज अनावधानाने आपल्या शिक्षण क्षेत्रात असे बदल होत गेले की ते 4थीचं पुस्तक होतं ते तुम्हाला वाचण्याची संधी मिळाली नाही, हे तुमचं दुर्भाग्य आहे. जर नक्कीच तुम्हाला ते पुस्तक जर आज अस्तित्वात असतं, आज 4थीच्या अभ्यासक्रमात असतं, तर नक्कीच तुम्ही पण माझ्यासारखा विचार केला असता, यात काही शंका नाही. धन्यवाद. आजच्या भारतात तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत? आजच्या भारतात तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत? आजच्या भारतात मुलामध्ये प्रत्येक मुलाने आत्मनिर्भर झालं पाहिजे, ही सर्वात प्रथम गोष्ट आहे. नुसतं बोलून किंवा वाचून चालणार नाही, प्रत्येकाने आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. स्वतःला आत्मनिर्भर करणे प्रत्येक घराघरात किंवा ज्या तुम्ही जिथे जिथे राहता तिथे आत्मनिर्भर म्हणजे काय, आपली वस्तू आपलं काम आपण करायचं की दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. त्यामुळे आपला देश आपला देश नक्कीच प्रगती होईल. जसं मगाशी तुम्ही सांगितलं, मगाशी विषय तुम्ही प्रोत्साहन कसं मिळालं, तर माझे वडील 1962 मध्ये सैन्यामध्ये भरती झाले. तर चायनाचं युद्ध होतं त्यावेळी भरती झाले. ते ASC बटालियन आर्मी सप्लाय कोर म्हणतात, म्हणजे जे सैन्याला म्हणजे नेऊन पोचवणे, इन्फंट्रीला आणून सोडणे किंवा त्यांचं रसद पोचवणे किंवा दारू गोळा, त्यांचं क्लोथिंग म्हणजे कपडे किंवा त्यांचं राशन पोचवणं, असं त्यांचं काम असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे सैन्यामध्ये ट्रेड असतात आणि सैन्यामध्ये वेगवेगळी रूट पण असतात. जसं मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट, शीख रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, परत गोरखा झालं, असे भरपूर रेजिमेंट जे आहेत त्यांचे जयघोषचा नारा आहे. म्हणजे कुठेतरी युद्धात किंवा ट्रेनिंगच्या टायमाला पण किंवा आपण जेवढी फिजिकली ज्यावेळी ट्रेनिंग करतो त्यावेळी आमचा मराठा रेजिमेंटचा जो नारा आहे, बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, सरांनी सांगितलं बरोबर आहे, तो नारा बोलून आम्ही पुढे जात असतो प्रत्येक वेळी. किंवा जिथे जिथे आमची तुमची जशी सभा असेल किंवा आमची मीटिंग असेल किंवा आमचं एकत्र उभं केलं जातं, बॉलिंग म्हणतात त्याला, तिथे हा जयघोष बोलला जातो. आणि प्रत्येक वेळी आमच्या मराठा रेजिमेंटमध्ये एका मला सिनियरला किंवा ज्युनियरला जरी असेल तर सल्यूट मारून रामराम सर म्हणलं जातं. तर रामराम आम्ही मराठा रेजिमेंट, हे सर मराठा रेजिमेंटमध्ये, मी मराठा रेजिमेंटमध्ये, हे मराठा रेजिमेंट मधले आहेत, असे मराठा रेजिमेंट आम्ही इन्फंट्री युनिट आमचं म्हणतात त्याला. तर मराठा रेजिमेंटमध्ये रामराम सर, तर आम्ही लाखो हजारो वेळा ते रामराम म्हटलेलं आहे. रोज कमीत कमी रोज 100-200 वेळा ते रामराम. म्हणजे मी रामराम जर बोललो तर समोरचा व्यक्ती रामराम बोलतो, ताबडतोब बोलतो. तो ऑफिसर आमच्यात ते वेगळ्या राज्यातले असतात किंवा वेगळ्या शीख कोण असतात, शीखचे पण असतात किंवा आणि कुठचे असतात, तर त्यांनी ते पण रामराम बोलतात. असं म्हणत नाही की तो आमच्या युनिटचा म्हणजे आमच्या मराठा रेजिमेंटचा आहे. समजलं तर हजारो वेळा, लाखो वेळा आम्ही रामराम बोललेला आहे. तसं हे देवाचं नाव आहे, ते आम्हाला ते लावलं त्याच्या मध्ये जाऊन, ते आमचं भाग्य आहे. दुसरी गोष्ट, वडील माझ्या मिलिटरीमध्ये असताना मी पण उंच वगैरे होतो, त्यामुळे मला नक्की सगळं मिलिटरीत केलं. मी 10वीत होतो तरी पण तू मिलिटरीत आहेस का मला विचारलं. त्याच्यातून मला प्रोत्साहन मिळालंय. माझ्या रक्तातून ओढलो पाहिजेत मौजी गुण आहेत, आजही गुण आहेत. मला खूप अभिमान वाटतो. आणि त्यामुळे मी वेंगुर्ल्यामध्ये भरती होती, मराठा रेजिमेंटची भरती होती. त्या भरतीमध्ये मी 1991 मध्ये भरती झालो. तर मला मी फिजिकल ठेवली, त्याच्यासाठी अभ्यास केला. तसंच सर्वांनी तुम्ही फिजिकल आतापासून करायचं आहे आणि त्याचबरोबर अभ्यास करायचा आहे. आणि आत्मनिर्भर भारतासाठी जे जे आतापासून करता येईल ते प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रत्येकात करायचं आहे आणि दुसऱ्यांना आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद. अनेक वर्ष तुम्ही तुमच्या गावापासून, तुमच्या नातेवाईकांपासून दूर होता, तो अनुभव कसा होता तुमचा?
ही मोठा अनुभव आहे. कारण काय माहिती आहे, आता तुम्ही म्हटलं आम्ही शाळेत पहिले 7वी पासूनच शाळेत लागायचो. तुम्ही पहिली दुसरी तिसरी होता 5 वर्ष 6 वर्षापासून आम्ही जेव्हा 7वीला आम्हाला पहिली घ्यायचं, त्याच्या अगोदर घ्यायचं नाही. म्हणजे आमची 7वीला असं म्हणतात आम्ही, तुम्ही आता 10वी 11वी मुलं असताना तसं आम्ही दिसायचो भरतीला. माझा मामा सुद्धा मिलिटरीत होता, तर मला सर्व विचारायचे तुझं मोठं झालं मिलिटरीत भरती हो, तर मी म्हणायचो होय तर होणार होणार होणार, आणि मी तुझं मिलिटरीत भरती झालो. असं आहे. आणि काय म्हटलं तू, अनुभव आहे. कारण माहिती आहे, आता तुम्हाला मोबाईल आहे, मोबाईलवरून तुम्ही बोलू शकता. आम्हाला किंवा पत्र कुठे 1-2 महिन्याने आम्हाला मिळायचं बर्फात तिकडे. आता तुम्हाला सुविधा कसं आलो म्हटल्यानंतर तुम्हाला फोटो दिसतोय बोलताय. आम्हाला तसं काय नाही. जेव्हा इकडे घरी येणार वर्षाने 1.5 वर्षाने 9 महिन्याने 8 महिने, तेव्हाच आम्हाला आई वडील या भाऊ बहीण मित्र सर्व मिळणार. तेव्हापर्यंत आपल्याला सुविधा कुठली नव्हती. आता फॅसिलिटी सर्व तुम्हाला मिळतात. आम्हाला तेव्हा काही मिळत नाही. आम्ही तेव्हा चप्पल सुद्धा घातलं नाही. आता तुम्ही बूट घालून लोक येतात मुलं शाळेत. आम्हाला चप्पल सुद्धा मिळत नव्हती, कपडे तर सोडून मिळतच नव्हते, फाटले तसं आम्ही घालून यायचो. आता तुम्हाला सुविधा आई वडील चांगली. ते आम्ही लाडू बिडू आता जेव्हा दिवाळीला गणपतीला आता तुम्ही परमनंट खातात. आठवड्याला आई वडीलला सांगितलं मला लाडू पाहिजे, लाडू करंजी पाहिजे म्हणून. आता मिळतात की नाही, मिळतात ना सर्वांना. आम्हाला तर मिळत नव्हतं. 6 महिन्याने 2 महिन्याने कोण मामा आलं तर आम्ही मिलिटरीत कसं होतं, पुढे मामा बी आले तर आम्हाला पार्ले बिस्किट द्यायचे, एकच बिस्किट द्यायचं. पण आम्हाला ते वाटायचं बरं आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन वाटलं. आणि त्याच्यामुळे आम्ही कसं, आता तुम्ही पळत नाही, आम्ही पळायचो जास्त. कुठे जायचं असलं तर पळत जायचं. त्याच्यामुळे फिजिकल फिटनेस राहतो. आपली तंदुरुस्ती म्हणजे तू डॉक्टर म्हणून असं काय नाही, डॉक्टर सुद्धा फिजिकल फिटनेस पाहिजे. आपल्याला चालायला येतच नाही. तुम्ही इथून गेलं तर कुठल्या दुकानात तर गाडीनं जायचं नाही, चालत जायचं. म्हणजे फिजिकल फिटनेस चांगलं राहतो. सैन्यात असताना तुम्हाला कोणकोणत्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं? सैन्यात अगोदर भरती होतानाच तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला मानसिक तयारी करता लावी लागते. आणि माझं भाग्य असं आहे की मी सैनिक गाव आंबोली इथे जन्म घेतला आहे. आणि माझ्या गावात जवळपास प्रत्येक घरात 2 नाही तर 3 सैनिक हे आहेतच. आणि त्यांच्या प्रेरणेतूनच मी सुरुवातीला सैन्यात गेलो. आणि सैन्यात कठोर परिश्रम मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या याच्यावरच प्रशिक्षण दिलं जातं. जसं तुम्हाला आता शाळेत शिकवलं जातं, सरांनी सांगितलं जसं पर्यावरणादृष्टी, तसं आम्हाला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या असं सक्षम बनवूनच इथे प्रशिक्षण घेऊनच आम्हाला त्यासाठी पाठवलं जातं. त्यात दुश्मन बरोबर लढायचं असेल म्हणा की त्या कठीण परिस्थितीत राहायचं असेल तर कठीण परिस्थितीत आहेच. कारण मी जिथे आता राहतो, माझं जिथे बालपण गेलं आंबोली गावात, नाहीतर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तिथे असं ना वातावरण आपलं छानच आहे. म्हणजे ना गरमी आहे ना सर्दी आहे. पण आम्ही आता मी ज्या ठिकाणी द्रासमध्ये जिथे कारगिलची लढाई झाली तिथे 2017 साली पोस्टिंग होतो. तिथे -60 डिग्री, म्हणजे तुम्ही गुगलवर जरी सर्च केला तर जगातलं सर्वात 2 नंबरचं थंड जी जागा आहे ती द्रास सेक्टर आहे. तिथे राहणं कठीण असतं. पण एक सैनिक म्हणून आणि आपले सहकारी, आमचं तिथे मनोबल हे तुमच्यासारख्या करोडो लोकांच्या प्रेरणेतूनच आम्हाला ते काही कठीण वाटत नाही. शारीरिकदृष्ट्या कठीण आहे, पण जो आपला जो प्रश्न होता की सर्वात जास्त तुम्हाला सैन्यात राहून प्रसंग माझा असा आहे की मी 1ली ते 10वी ज्या आंबोली गावात आम्ही शिकलो ते वीर जवान शहीद पांडुरंग महादेव गावडे शौर्य चक्र प्रदान, ते आणि मी एका बेंचवर आमचं पूर्ण बालपणाचं शिक्षण केलं. आणि आम्ही दोघं एकत्र भरती पण झालो. पण
अभिमानाने सांगावंसं वाटतं आणि तेवढं दुःख पण वाटतं की त्यांना वीरमरण आलं आणि तो माझ्यासाठी एक कठीण प्रसंग होता की मी एक माझा चांगला मित्र गमावला. पण मला आज तुम्हाला सांगताना पण अभिमान वाटतो की अशा वीर मित्रासोबत आणि माझं मी बालपण घालवलेलं आहे. माझ्या जीवनातील सैन्यातील तो एक कठीण प्रसंग होता की त्यावेळी म्हणजे माझा तो मित्र मला सोडून गेला. कारण मी तुमच्यासारखा लहानापासून एकत्र डब्बा खाण्यापासून त्याच्या 10वी पर्यंत शिक्षण झालं आमचं आणि तो वीरमरण त्याला आलं. त्यामुळे त्याचा अभिमान पण आहे आणि तोच माझ्यासाठी एक कठीण प्रसंग आहे होता सैन्यात असताना. धन्यवाद. हे 5 मिनिटात होईल बाळा. म्हणजे आजचे जे तरुण आहेत त्यांनी देशासाठी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? बरोबर आहे, एक चांगला प्रश्न आहे. कारण आज जी समोर आपण मुलं आहोत ती कालांतराने एक 5 वर्षानंतर आपण तरुणावस्थेमध्ये येणार आहोत आणि आपल्या सर्वांसमोर हा एक प्रश्न आहे की तरुणाने देशासाठी काय करावं. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण विद्यार्थी दशेमध्ये जे घेतलेलं शिक्षण असतं त्या शिक्षणाचं तंतोतंत आपल्या तरुणावस्थेमध्ये पालन करणं. म्हणजे आपण जे नियम शिकलेलो असतो किंवा जे मूल्य शिक्षण घेतलेलं असतं त्या मूल्य शिक्षणाचं पालन करून आजचा दुसरा विषय होता की आपण विद्यार्थी दशेनंतर देशासाठी काय करावं. हा प्रश्न आपल्या जेव्हा मनात येईल तेव्हा आपल्या बाजूने आपल्या क्षमतेने जे जे आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणं. जसं की एका विद्यार्थ्याने सांगितलं मला सायंटिस्ट व्हायचं आहे. सायंटिस्ट का व्हायचं आहे तर त्यांनी माननीय आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांना आपले समर्पक आपले आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवून ते सायंटिस्ट होणार आहेत. तसं प्रत्येकाने एक आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे देशाच्या प्रती सेवा करण्याचा हेतुभाव आपल्या मनामध्ये पाळून तशी आपल्याशी एक आपली जिद्द ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आणि सचोटी त्याच्या मागे आपल्याला 100% झोकून देणे हे प्रयत्न तरुणाने केले तर ते निश्चितच त्यांच्या कर्तृत्वातून देशसेवा करू शकतात. थँक्यू. भारतीय सीमेवरील किंवा युद्धभूमीवरील नेमकी परिस्थिती कशी होती? युद्धभूमीवरील परिस्थितीचा जर विचार केला तर आजचं युद्ध आणि पूर्वीचं युद्ध याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एका फार महत्त्वाचा प्रश्न आहे, छान गोष्ट तुम्हाला सांगतो. आजच्या युद्धामध्ये कसं आहे की आजचा युद्ध जो पहिला जो अटॅक करेल म्हणजे पहिल्यांदा जो समोर येणारा शत्रूवरती अटॅक करेल तर त्याच्यावर त्याचा विजय त्याचा जास्त महत्व घ्या त्याचा जास्त हे मिळू शकतो.